काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वडपुलकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। यामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो। सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईमध्ये स्टंट असल्याची टीका नवनाथ वाघमारेंनी केली आहे। तर जरांगेंसोबत 5%ही समाज राहिलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं। मंत्री माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी निवेदन सुद्धा दिलं। वाफेड कांदा खरेदी उद्यापासून बंद असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत। तातडीने शाळा दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली आहे। आंदोलकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या। रहदारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहे। नागपूरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी वाहन चालकांना दंड ठोठावला। पनवेल अलिबाग एसटी बसला अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी बस थेट घरामध्ये घुसली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अक्कलकुवा तालुक्यातील केवडी या गावामध्ये आदिवासी गर्भवती महिलेला तब्बल 8 किलोमीटर बांबूच्या जोडीतून जीवघेणा प्रवास करावा लागलाय। गावातील काही गावकऱ्यांनी पुढाकार घेत या महिलेला जोडीतून खांद्यावर नेत 8 किलोमीटरचा खडतर प्रवास पार करत तिला रुग्णालयात पोहोचवलं। त्यामुळे महिलेचं आणि तिच्या बाळाचं प्राण थोडक्यात वाचलंय। रस्त्याच्या अभावामुळे अजून किती वेदना सहन कराव्या लागणार असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला। नांदेडमधील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या तळपायाला उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। आयसीयूमध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ त्याच्या नातेवाईकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील कर्मचारी वेळेचं बंधन पाळत नसल्याचा प्रकार समोर आलाय। कार्यालय सुरू होऊन 10 वाजून गेल्यानंतर सुद्धा कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील आडेगाव ते खातेरा या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। या मार्गाने वर्दळ वाढल्यामुळे रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडलेत। मात्र याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी सुद्धा हैराण झाले। पालघरच्या तारापूर जवळील कुडण ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। ग्रामपंचायतीकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात नळाद्वारे गांडूळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ग्रामपंचायतकडून पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। अत्यंत चुरशीने दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रात होड्यांची शर्यत पार पडली। 2 तासांच्या नादात रंगलेल्या होड्यांच्या थरार पाहण्यासाठी नदीकाठावर सांगलीकरांनी मोठी गर्दी केली। साताराच्या पाटणमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि QR कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ झाला। येत्या वर्षभरात पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। 2 दिवस झालेल्या जोरदार पावसाने छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड आणि वैजापूर तालुक्यातील अनेक भागात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले। अनेक भागात पावसाच्या पाण्याचं डबकं साचून चिखल साचल्यामुळे वाहनधारक आणि पादचारी त्रस्त झाले। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पातरखेडा या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कांजण्यांचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने भेट देत या परिस्थितीचा आढावा घेतला। तब्बल 76 विद्यार्थ्यांना याची लागण झाली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका तरुणाला अमानुष वागणूक देण्यात आलेली आहे। तरुणाचा धर्म विचारून त्याची पॅन्ट काढून त्याला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी खामगाव बंदची हाक दिली आहे। शाळेसह महाविद्यालय आणि दुकानं सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत। वाफेड कांदा खरेदीची आज मुदत संपणार आहे। मात्र नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांकडून अद्यापही कांदा खरेदी करणं बाकी आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मुदतवाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। नागपुरात एका बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन बसलेल्या 3 व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी कोण होते असा सवाल आता उपस्थित झाला आहे। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे या ठिकाणी देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं।
खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळेला महिलांनी पारंपरिक ठेका धरत फुगड्यांसह नृत्यावरती ठेका धरलाय। नंदुरबारसह धुळ्यामध्ये कानबाईच्या उत्सवाची धूम पाहायला मिळाली। सांगलीच्या तांदुळवाडी या ठिकाणी कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येची मनसेकडून देखील दखल घेण्यात आलेली आहे। थकीत बिलाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असं मनसेच्या अभियंता आणि कंत्राटदार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। श्रावण सोमवार निमित्ताने प्रकाशा या ठिकाणी केदारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली। सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मनमाडच्या नागेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती। यावेळेला जोरदार पावसासाठी भाविकांनी साकडं घातलंय। नागपुरातील महाल या ठिकाणी प्राचीन अशा कल्याणेश्वर शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। भाविकांनी सकाळपासूनच पूजा रुद्राभिषेक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। धाराशिवमधील रामलिंग या ठिकाणी सुप्रसिद्ध अशा महादेवाच्या मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मागील 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रामलिंग धबधबा सुद्धा ओव्हरफ्लो झाला। यावेळेला भाविकांसह पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटला। भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा या ठिकाणी यादवकालीन पुरातन कपिलेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली आहे। श्रावण सोमवार निमित्ताने कपिलेश्वराची मुकुट यात्रा काढत ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली आणि या सोहळ्याच्या शुभारंभाला पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह मंत्री संजय सावेकर हे सुद्धा उपस्थित होते। पहिल्या श्रावण सोमवारी चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांनी गर्दी केली। शिवलिंगावरती बेलपत्र वाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले। आपण महायुती म्हणून पालिका निवडणूक लढतोय, महायुती नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय। महायुतीत मित्रपक्षांवरती टीका करायची नाही, निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा, वाद संपवा असं आवाहन सुद्धा केलंय। काही मंत्र्यांच्या प्रकरणात चुका झाल्या आहे, मलाही मान्य आहे। काही मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केली आहेत, मात्र या मुद्द्यावरती विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी राजकीय नाही, गुन्हा घडलाय, यावरती पोलीस कारवाई करतायत, गुन्ह्याप्रमाणेच त्याचा तपास होणार असं फडणवीसांनी सांगितलं। रेवपाटी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी सूचक ट्विट केलंय। कायदा आणि पोलीस यंत्रणांवरती माझा पूर्ण विश्वास आहे, प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळेला सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसे म्हणाल्या। योगेश कदमांची पाठराखण करणं म्हणजे आपला तो बबड्या अशी स्थिती आहे अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। कदमांना पदावरती राहण्याचा अधिकार नाही असंही अंधारे म्हणाले। पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। पाचगणीचं पठार हे वेगवेगळ्या फुलांसाठी खूप प्रसिद्ध होतं आणि या पठाराने सुमारे 8 वनस्पती आणि 2 प्राण्यांच्या प्रजातीची ओळख जगाला करून दिली। यातील निळी कासुरुडी आणि बडमुग, हिरवी नरसुडी, निळा मिकी माऊस अशा प्रकारे अनेक दुर्मिळ जातींच्या वनस्पती या पठारावरती फुलायच्या। सुमारे 100 वर्षांपूर्वी याची नोंद असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मात्र गेल्या काही दशकांपासून या वनस्पती पाचगणीच्या पठारावरून लुप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ही लुप्त झालेल्या दुर्मिळ वनस्पतींचे पुन्हा या पाचगणीच्या पठारावरती पुनरुज्जीवन होऊन त्या बहराव्यात आणि त्यांचं जतन व्हावं यासाठी पुण्यातील रानवा या संस्थेने पुढाकार घेत या दुर्मिळ फुलझाडांचं संवर्धन करत याचं काम हाती घेतलेलं आहे। तर या दुर्मिळ वनस्पतींचं रोपण पाचगणीच्या टेबल लँड पठारावरती करण्यात आलं आहे। साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये खरं तर ही वेगवेगळ्या रंगांची विविध प्रजातींची फुलं आपल्याला बघायला मिळत होती। मात्र मागच्या काही काळात ही फुलं जी आहेत या दुर्मिळ वनस्पती लुप्त झाल्या होत्या। मात्र या पुन्हा इकडे आणण्यासाठी, निसर्गाचं सौंदर्य वाढवण्यासाठी पुन्हा एकदा यासाठी प्रयत्न केला जातोय। पाचगणीच्या टेबल लँडवरती या पठारावरती याचं पुन्हा एकदा रोपण केलं जात आहे। खरं तर विविध रंगांच्या वनस्पती याला सुंदर फुलं यायची आणि 8 दुर्मिळ वनस्पती या वनस्पतींचं या ठिकाणी संवर्धन केलं जात आहे। आता प्रोटेक्शन करत असताना किंवा मॉनिटरिंग करत असताना ह्या प्लॅट्यूवरचे किंवा ह्या प्रदेशामधील जे नामशेष होत जाणाऱ्या कोणत्या प्रजाती आहेत
त्यापैकी काही आपल्याला जर पुनर्वसन करता येईल का याबद्दल मला पटवर्धन सरांनी आमच्या जवळ एक महिन्यापासून आमचं चाललेलं होतं आणि त्यांनी त्याचे काही त्यांचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडनं सीट्सचं त्याचं सॅम्पलिंग वगैरे सगळं केलेलं होतं आणि कलेक्टर साहेबांची आज अपॉइंटमेंट घेऊन आज त्यांची आपण वेळ घेऊन हा पहिला प्रयोग केला असेल माझ्या मते महाराष्ट्रात असा पहिला प्रयोग केला असेल. या परिसरात असणाऱ्या अनेक वनस्पती अशा आहेत की ज्या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे इथेच सापडतात, इतर कुठेही आढळून येत नाही. आणि आधी जो सगळा संशोधन झालेलं होतं त्याच्यात असं लक्षात आलं की काही जाती या 100 वर्षापूर्वी नोंदल्या गेलेल्या होत्या आणि त्या गेल्या 4-5 दशकामध्ये इथनं पूर्णपणे नष्ट झाल्या, म्हणजे लोकली एक्सटिंक्ट झाल्या. त्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन होणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळे आमचा म्हणजे रानवा नावाची जी संस्था आहे त्याचा आणि बरोबर HLMC नगर परिषद याच्या सहाय्याने जो प्रकल्प चालू आहे त्याच्यात आम्ही असं ठरवलं की ज्या इथनं नष्ट झालेल्या प्रजाती आहेत, वनस्पती प्रजाती आणि दुर्मिळ, यांचं पुनरुज्जीवन इथं झालं पाहिजे. ज्या वनस्पती आता फार कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत किंवा ज्या नष्ट होण्याच्या काठावर आहेत किंवा ज्या तुमच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, या वनस्पतींपैकी आज 4 वनस्पतींची रोपं आपण तयार केलेली आहेत. पटवर्धन सर आणि त्यांच्या 2 सहकारी ज्या आहेत त्यांनी ही रोपं तयार करून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना, पर्यटकांना एक विनंती करतो की ज्या भागामध्ये हे आता आपण रोपण केलेलं आहे त्या भागामध्ये त्यांना रुजेपर्यंत आपण अजिबात डिस्टर्ब केलं नाही पाहिजे.